श्री स्वामी समर्थ। 28 ऑगस्ट, तिसरा श्रावणी शुक्रवार। उद्या लाल कपड्यात ठेवा ही एक वस्तू, घरात पैशाची आवक वाढेल व दारिद्र्य दूर पडेल। नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। उद्या 28 ऑगस्ट, पवित्र श्रावणातील अतिशय पावन असा तिसरा श्रावणी शुक्रवार। श्रावणी शुक्रवार हा धन, वैभव, सौंदर्य आणि संसारातील सुखाची देवता असलेल्या माता महालक्ष्मी आणि कुलदेवीच्या उपासनेसाठी सर्वोच्च दिवस मानला जातो। अनेकदा सतत मेहनत करूनही हातात पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतात किंवा व्यापारात वारंवार तोटा होतो। ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणी शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी साखर आणि लाल अक्षता अर्पण केल्यास शुक्र ग्रह अत्यंत बलवान होतो आणि घरात लक्ष्मीचा स्थिर वास निर्माण होतो। उद्या 28 ऑगस्टला पूजेमध्ये कोणती एक विशेष वस्तू वापरायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भाविकांनो, साखर ही महालक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या दुधापासून आणि सात्विक गोडव्यापासून बनते, तर तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे। अक्षतांना कुंकवाने लाल करून जेव्हा साखरेसोबत देवीच्या चरणी अर्पण केले जाते, तेव्हा घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते। या उपायामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन धनाचा ओघ वाढतो। चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की उद्या आपल्याला नेमका कोणता नवीन उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला उद्या 28 ऑगस्ट, तिसऱ्या श्रावणी शुक्रवारी सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी महालक्ष्मीच्या आरतीच्या वेळी करायचा आहे। स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास गुलाबी किंवा लाल वस्त्र परिधान करा। एका लहान लाल सुती कपड्यात व कागदावर साखरेचे 5 खडे आणि कुंकवात भिजवलेल्या 1 चिमूट लाल अक्षता म्हणजे अखंड तांदूळ घ्या। हे साहित्य माता महालक्ष्मीच्या व कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून द्या। देवीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम श्रीं महालक्ष्मी नमः किंवा ओम ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा 21 वेळा जप करा। पूजेनंतर हा लाल कपडा बांधून घरातील तिजोरीत किंवा गल्ल्यात ठेवून द्या। यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। भाविकांनो, श्रावणी शुक्रवारी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या। पहिली, संध्याकाळी सूर्योदयानंतर घरात झाडू मारू नका किंवा कचरा बाहेर टाकू नका। दुसरं, घरातील स्त्रियांचा, स्त्री शक्तीचा अजिबात अपमान करू नका। तिसरं, घरात पूर्ण सात्विकता पाळा, सात्विक अन्नाचाच नैवेद्य दाखवा। भाविकांनो, उद्या 28 ऑगस्ट, तिसऱ्या श्रावणी शुक्रवारी पूर्ण श्रद्धेने हा साखर आणि लाल अक्षतेचा सोपा उपाय नक्की करून पहा। माता महालक्ष्मी तुमच्या घरावर अखंड कृपा आणि ऐश्वर्याचा वर्षाव करेल। कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी व श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, सर्व नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।